एक जाळी 1050 रुपये, 101 जाळी. एक जाळी एक जाळी 1050. रामकृष्ण हरी मंडळी. तर एकंदरीत आज कोबीचा निलाव नेमका होऊन गेला. थोडासा उशीर झाला यायला आणि त्यामुळे जरा कोबीचा निलाव घेता आला नाही. पण तरी एक शकाटा 14-15 हजारापर्यंत आणि सेंट 5-6-7 हजारापर्यंत आहे. अशा पद्धतीने निलाव आहे. आजची तारीख आहे 15/5/2026 आणि तरी आणि 15/5/2026ला आज मार्केटमध्ये काय रेंज आहे आपण बाकीच्या मालाची पण बघूयात. कोबीचा निलाव आणि फुलवरीचा नाही घेता आला आज, त्याबद्दल क्षमस्व आहे. आणि काल पण वेळ मिळाला नाही बाजारभाव घेण्यासाठी, लग्नामुळं जरा गडबड झाली, त्यामुळं जरा क्षमस्व आहे. पण बघूयात बाकीची बाजारभाव आज काय रेंज चालू आहे. 4 जाळ्या 1000 रुपये का अशा पद्धतीने किती काय जाडी किती काय 9 जाळ्या 9 जाळ्या 3350 हे आहे बरं का. 9 जाळ्या 3350 रुपये गेले गेली का. 9 जाळ्या 3350. सागर काकडी बरं का एकदम मस्त आहे. काय भाव गेली पाहुणे? 850 रुपये गेली बरं का. ही काकडी अशा पद्धतीने 850 रुपये गेली. थोडं काळा पडेल बरं का गेली. काळा पडेल असल्यामुळे ते 2 जाळ्या 400 रुपये गेले म्हणजे 200 रुपये गेले. बरं काय बरं का एकदम मस्त धोड काय. किती जाळ्या? 15 जाळ्या 10,300 रुपये गेले बरं का. 15 जाळ्या 10,300 म्हणजे 700 रुपये दोडका गेले. 700 रुपये दोडका. 7 जाळ्या 3850 रुपये गेला. एकदम मस्त दोडका आहे आणि दोडका पण एकदम फ्रेश. कोणती व्हरायटी? किती किलो पडतं दोडका? जाळी 15 किलो का. दोडक्याची जाळी 15 किलो भरते बरं का. कारले बरं का एकदम सुंदर असं कारले. कोणती व्हरायटी कारल्याची? किती किलो राहते? 14-15 किलो राहते बरं का. आणि ते केलेलं आहे 13 जाळ्या 6300 रुपये. 13 जाळ्या 6300 रुपये गेले कारला किलो. 200 रुपये गेलो होतं बरं का. हे शिमलाचं उत्कल आहे एकदम भारी. पॅलडीन आहे ना? हो पॅलडीन आहे. 200 रुपये गेलो होतं बरं का हे, परंतु ते जरा परत आलंय काय थोडंसं नाही म्हणते व्यापारी घ्यायला तर. हां मोठा माल थोडासा असा माल आहे बरं का त्यांचा. तर हा गेलेला आहे 3300 रुपये ना. 3300 रुपये म्हणजे ती जाळी पडली किती 155 रुपये जाळी पडली बरं का. असा माल आहे. थोडासा खाल्ला आहे 155 रुपये. आणि शिमला आहे बरं का एकंदर. पॅलेडिन शिमला आहे त्यांची एकदम भारी अशा प्रकारे आहे. 220 रुपये गेली बरं का ही. 220 रुपये शिमला. 9 जाळ्या बरं का त्यांच्या 1050 रुपये गेला. 9 जाळ्या 1050. पाहुणे बरं का त्यांच्या 9 जाळ्या 1050 रुपयाला गेल्या. 9 जाळ्या 9 जाळ्या नाही हो, एक जाळी 1050 रुपये, 101 जाळी. एक जाळी 1050. काही नाही सांगायचं. पण त्याच्यावर 9 जाळ्या ना. 9 जाळ्या वाटत नाही त्या. हे बा 9 वाटून घेतात ते. मी एक जाळी 1050 रुपये चेष्टा. हा माल आहे बरं का त्यांचा एकदम. कोणती व्हरायटी? हंटिंग्टन आहे बरं का. हंटिंग्टन. हो पाहुणे काय भाव गेली? 1050. 1050 रुपये. 1050 रुपये गेली बरं का. लागेल किती सांगा? लागेल किती सांग? लागत 300 रुपये. 230 रुपये गेली का. पॅलेडिन आहे ना. पॅलेडिन बरं का. 230 रुपये गेली बरं का त्यांची. देतो तुम्हाला पण देतो. 230 रुपये पॅलेडिन. हां हे कुठले पाहुणे? सोनगाव बेरवडीचे. सोनगाव बेरवडीची. तुम्ही पण का? सोनगाव बेरवडीचे. ओके. ही शिमला आहे बरं का एकंदरीत अशा पद्धतीने. पॅलेडिन आहे ना. हां 11-10 व्हरायटी का. 11-10 व्हरायटी बरं का. नवीन व्हरायटी 11-10 काय गेली? 230 रुपये गेली बरं का. 230 रुपये गेली. किती व्हरायटी पाहुणे तुमची? 11-10. कसं काय ॲव्हरेज? कसं काय त्यांचं चांगलं आहे ना ॲव्हरेज? असं म्हणजे पॅलेडिन सारखंच आहे का? पॅलेडिनचा किती गुंठे क्षेत्र? 25 गुंठे क्षेत्र. 25 गुंठेमध्ये किती निघत आहे ॲव्हरेज? पहिला फ्लॅश 300 कॅरेट निघाले. पहिले फ्लॅश 300 कॅरेट. असं आता किती फ्लॅश चालू आहे? आता तिसरा फ्लॅश चालू आहे का? 250. कुठले पाहुणे तुम्ही? तालवीचे. नाव काय तुमचं? एकनाथ शंकर अनवट. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल. पॅलेडिन आहे ना. पॅलेडिन बरं का एकदम मस्त आहे त्यांची व्हरायटी. आणि 240 रुपये 240 रुपये पॅलेडिन.
पॅलेडिन आहे ना, पॅलेडिन आहे ना, हंटिंग्टन आहे. हंटिंग्टन व्हरायटी बरं का, अशा प्रकारची व्हरायटी. आणि ती गेलेली 380 रुपये. 380 रुपये पॅलेडिन. पॅलेडिन आहे तुमची, पॅलेडिन आहे बरं का. पॅलेडिन अशा प्रकारची व्हरायटी आहे. काय भाव गेली? 215. दोडका आहे बरं का, एकदम मस्त दोडका आहे. 4 जाळ्या 2040 रुपयाला गेला. 4 जाळ्या 2040. दोडक्याला एकंदरीत चांगली बाजार आहे बरं का. पण ॲव्हरेज कसं निघतं का ॲव्हरेज? जाम आहे. हां, कुठले पाहुणे? देवटांचे. किती लावेल तुम्ही? एखादा बिघा? 1-1.5 बिघा लावेल. असं 1-1.5 बिघाला किती जाळ्या निघाले? 1-1.5 बिघाला काय 8-10 जाळ्या निघाल्या. एवढं खास 8-10 जाळ्या निघाल्या. त्याच्याचमुळं बाजार आहे बरं का. मेघना वांगे बरं का, एकदम सुपर वांग्याचा अशा पद्धतीने वांगा आहे. आणि काय बाजार गेली ती बघूयात आपण. काय भाव गेलं? 300 ते 400. 300 ते 400 गेलं. 351 रुपये गेलं ना. 351 गेलं. 351 गेलं. 380 गेलं. आणि 380 पर्यंत 395 पर्यंत पण लेवल बरं का. याच वांग्याची ना, सगळे याच वांगे गाडी म्हणजे त्यांच्या अशा पद्धतीने वांगा आहे त्यांचं. तर साधारणपणे 300 ते 400 पर्यंत लेवल आहे वांग्याची बरं का. अशा प्रकारे आहे बघा, बघू शकतो. मस्त वांगा आहे. भोपळा आहे बरं का, एकदम मस्त भोपळा आहे, एकदम चांगला आहे. काय भाव गेला? 200 रुपये गेला बरं का भोपळा. एकदम मस्त भोपळा आहे. 200 रुपये गेला. हा भोपळा का? असं. हा भोपळा काय भाव गेला? हा मामा काय गेला? 250 रुपये गेला बरं का. हा भोपळा 250 रुपये गेलेला आहे. ओके. हो, एकदम मस्त भोपळा आहे बरं का. हा भोपळा 341 रुपये गेला. 341 मस्त आहे, बघून घ्या. 341 रुपये भोपळा. गिलकाय बरं का, एकदम मस्त गिलकाय. कुठलं गिलकाय? वाडीवाड्याचं आहे. काय भाव गेलं? 300 रुपये. मस्त काळा पडलंय बरं का. ते गिलके गेले 300 रुपये गेले. गिलकाय बरं का, एकदम मस्त गिलकाय. कुठलं गिलकाय? मस्त गिलकाय बरं का. 2275 रुपये गेले. किती झाला? 2275. 450 रुपये पडलं. 450 रुपये पडलं बरं का. गिलका मस्त गिलकाय. काय बरं का, एकदम मेघना का. अर्जुन वांग 390 रुपये. व्हेरी गुड. अर्जुन वांगा एकदम मस्त वांगा पाहून घ्या तुम्ही. एकदम क्वालिटी वांगा आहे. कोटमगावचं वांगा आहे. कोटमगाव 390 रुपये. एकदम भारी. बीट एकदम हिरवा गार मस्त वेगळी. चायना काकडी बरं का. 2900 रुपये. जुडसन आहे ना? जुडसन आहे का? जुडसन नाही वाटत रे. 2900 रुपये. काकडी बरं का, एकदम मस्त क्वालिटी. कोणती व्हरायटी? 4,300 रुपये. 10 जाळ्या ना, 20 जाळ्या. 10 जाळ्या 4,300 रुपये. चायना काकडी बरं का. 4,800 आणि 4,800 अशा पद्धतीने चायना काकडी. जुडसन 4,800 रुपये. 4,700 रुपये बरं का. जुडसन काकडी 4,700 रुपये. 5,300 रुपये जुडसन काकडी. 5,300 रुपये क्वालिटी माल. रामकृष्ण हरी मंडळी, तर आलेलो आपण बैल बाजारमध्ये. एकंदरीत निलावाची बाजार घेतल्यानंतर बघूयात आज बैल बाजारामध्ये काय आहे, मालांची बाजार वगैरे, आणि ते चेक करूयात आपण. आपण मेथीच्या गाड्यापाशी एवढ्या टेम्परेचरमध्ये जरा बैल बाजारभाव घेतोय. जरा तेवढा लाईक, शेअर, सबस्क्राईब वगैरे करत चला. म्हणजे मला बरं वाटतं. लई टेम्परेचर आहे, 41चं टेम्परेचर आहे. राव सोपं नाही. सुंदर अशी मेथी बरं का. आणि 20 रुपये बाजार काढली मेथीची. 20 रुपये. काय बाजार काढली पाहुणे? पालक 15 रुपये. 15 रुपये पालक काढला बरं का. एकदम मस्त पालक आहे, फ्रेश एकदम. 15 रुपये पालक. हो काढली बाबा. किती न्यायचे? 20 रुपये. 20 रुपये कांदा पात. काय भाव काढली बाबा? 20-22 रुपये. 22 रुपये मेथी जुडी बरं का. एकदम मस्त आहे. मेथी पण एकदम सुपर आहे त्यांची. कोणती मेथी बाबा ही? मेथी लाल कोराची मेथी बरं का. मस्त आहे. मेथा. कोथंबीर अजिबात होणार नाही. 35 रुपयाने कोथंबीर देऊ राहिलेली. 35 रुपयाशिवाय अजिबात खाली कोथंबीर जाणार नाही. जुडी पण एकदम मस्त आहे बरं का. एकदम भारी जुडी. कुठले पाहुणे? दुगावचे पाहुणे बरं का. आमचे काकाचे. एकदम मस्त जुडी त्यांची कोथंबीर बरं का पाहुण्यांची. एकदम मस्त आहे. कोथंबीर 40 रुपये. कुठले पाहुणे? वडगावचे पाहुणे.
तांदूळ काय तांदूळ का आणि माठ वेगळा ना तांदूळ काय बरं का तांदूळ का काय भाव काढला आज 13 रुपये कुठले पाहुणे वडजिरेचे पाहुणे 13 रुपये माठ तांदूळ का कोथिंबीर. आता ते जेवढी हो जुडी कोण आहे राहिली मालक शेतकरी कोणी ताई मालिक हा काय भाव काढली ताई 30 रुपये जुडी बरं का गावठी पण गावठी आहे ना गावठी त्याच्यामुळे बाजार आहे तिला बारीक जोडा असला तरी गावठी आहे ती 30 रुपये जोडी 30 बरं का पाहुण्याची एकदम सफेद पांढरा शुभ्र कंद एकदम मस्त पैकी काय बाजार काढली फुलवरीची 120-130 रुपये अच्छा फुलवर 120-130 रुपये सफेद गड्डा एकदम सुपर भेंडी बरं का त्यांची पण त्यांनी 200-250 रुपयाने काढली भेंडी पण एकदम लुसलुशीत आहे बघू शकता का बरं 200-250 रुपयाने काढली गिराईक चालेल ना 300च्या खाली विकू नका ना गिराईक चालेल बरोबर आहे का नाही? टायमिंगला चालेल. हा टायमिंगला चालत फुलवर काय भाव काढली 70 रुपये असं फुलवर 70 रुपये कुठले पाहुणे चित्तेगाव ओके कोबी एकदम सुंदर अशी कोबी कोणती व्हरायटी बाबा सेंट मानस आहे का मानस आहे बरं का मानस कोबी फुल टाचून गाडीवरून आणली काय बाजार काढू राहिली फुल कोबीची 120-130 रुपये जाळी असं कोबीचे बाजार 120-130 रुपये जाळीने देत आहे बरं का ते चांगली कोबीला चांगली बाजार आहे जबरदस्त असा कांदा का बरं छोट्या कोबी पॅक करून आणला कोण मुंबईची व्यापारी हे मुंबईची व्यापारी अरे बापरे काय भाव काढला कांदा 15 रुपये किलो किती किलोची बॅग एवढी 30 किलो का 450 15 रुपये किलो कुठले पाहुणे त्र्यंबक तळवाडीचे पाहुणे कांदा पॅकिंग करून आणलाय मस्त 15 किलोचा काय आमचे बाबळेश्वरचे पाहुणे बरं का फुलवरी राहिले त्यांची फुलवरी बरं का ही कंदाई दिसा त्यांचा काय बाजार काढली फुलवरीची 120 रुपये ना असं 120 रुपयापर्यंत फुलवर देत आहे बरं का ते फुलवार काढली फुलवरीची 100 70 80 100 70 80 70 ते 100 ते 80 हो असं फिक्स रेट नाही का जसं गिराय का तसं कुठले पाहुणे सोनगावचे पाहुणे अशा पद्धतीने त्यांची फुलवरी आणि चिकटे आहे का फुलवरी तुम्हाला दिसतं ना आपल्याला नाही पण मग तुम्ही सांगितलेलं बरं राहतं भाऊ असं पांढरी माशी थोडंफार आहे बा. थोडंफार राहते टेम्परेचर एवढं आहे म्हटल्यानंतर जाऊ शकतं मग कोबी कुठे गेली फ्लावर काय भाव जर काढली फ्लावर 100 रुपये फ्लावर सफेद का 100 रुपये कोबी काय भाव दिली तुम्ही 90 रुपये जाईने कोबी दिली बरं का त्यांनी आज खाली झाली का पूर्ण ओके लय फास्ट खाली करते बरं का भेंडी बाबाची नाद नाही लुसलुशीत भेंडी मस्त असं काय भाव काही काय भाव दिली 250 पावणे 300 पर्यंत असं 250 पावणे 300 पर्यंत भेंडी चालू आहे तुमची रामकृष्ण हरी मंडळी काय बाजार काढले फुलवरचे तुम्ही सांगशाल का मला जरा तुम्ही एकदम सफेद असा पांढरा शुभ्र कंद आहे त्यांचा बघू शकता तुम्ही एकदम भारी कंद आहे सफेद आणि पांढरा कंद एकदम मस्त आणि काय बाजार काढली माऊली आम्ही आज काढले 140 रुपये 140 रुपये असं संदीप भाऊ तुमची आपली असं बैलगाडा शर्यत टांग्याचा नादवाली आज फुलवर घेऊन आलेले इथं त्यांचा अतिशय अमूल्य वेळ खर्चून ते या ठिकाणी आलेले हा जाम झाले ते त्याच्यामुळं धन्यवाद भाऊ असं हो काय भाऊ काढली कोबी थोडासा हीट लागलेली आहे मोठा माल आहे त्यांचा. हो काय भाव काढली 120 रुपये कृष्ण हरी काय बाजार काढली फुलवरची 140 रुपये मागून राहिले अजून दिले नाही 140 रुपये मागा अजून दिलेली नाही ओके चवळी कोणाची चवळी काय भाऊ काढली 200 रुपये 200 रुपये मागत आहे का असं अजून दिली नाही ना 2 गाड्या दिल्या 200 ला असं चवळी 200 रुपये कुठले पाहुणे वजरखेड गिरणार ओके टमाटा बरं का टमाटा एकदम सुपर टमाटा काय भाऊ काढला टमाटा नाही भाव याचे 4.5 आणि याचे 4 दोन्ही 4.5च असं कोणता अथर्व आहे का कुठले पाहुणे टमाटा ओझरखेडचे बरं का टमाटा 450 रुपये सुरुवातीला 300 आणि आता 250 का असं आता 250 सुरुवातीला 300 फणस काय भाव दिलं बाबा फणस काय भाव दिलं मोठे 150 ला 1 आणि छोट हा पण मग काय भाव देत आहे असं म्हणतोय अहो मी बाजार भाव घेतो मला फक्त सांगा असं 50 रुपये नक्की देते
हे 50 रुपये नग असं. आणि हे सरलाट 50 रुपये असं. सरलाट 50 रुपये. कुठले पाहुणे? शिवणगावचे. ओके. पेरू आणलाय बरं का काका. पेरू काय भाव काढला? 700 रुपये असं. पेरूची जाळी 700 रुपये. पेरू 700 रुपये. साऊ 500 रुपये काढला बरं का. एकदम टमाटा सुपर टमाटा आहे. 350. कोणता 350? हा बारीक 350 तेच म्हटलं. आणि मोठा 500 रुपये ना. आले पाहुणे. चायना काकडीची काय रेट काढली पाहुणे आज? 600 रुपये असं. चायना काकडी 600 रुपये. चिंट्या पावडा खाला का? पावडा खाला बाबा. हा 450 रुपये असं. गावठी वांग 450 रुपये बरं का. असे वांगे 450 रुपये. गिलक काय भाव काढलं? काय भाव काढलं? 400 रुपयाने दिले गिलक. कुठले बाबा? साडेगावचे. तुम्ही पण का? असं साडेगावचे. आणि बदला काकडी काय भाव काढली? 250 रुपये. ओके. चांगली काकडी? चांगली काकडी 700 रुपये. 700 रुपये किती? 700 रुपये. रामकृष्ण हरी काय भाव काढला? टमाटा जय श्रीराम. काय भाव काढला? 600 रुपये दिला. काय रे अथर्व आहे का? 62 42 600 रुपये दिला असं. 62 42 600 रुपये दिला बरं का पिनू भाऊनी. ओके. आणि बारीक संपलं याचा म्हणून. अथर्व आहे का? अथर्व आहे का? विरांग आहे का? विरांग काय भाव काढला? 300 रुपये. 300 रुपये. हा 550 चाललंय ना. आमचं चाललंय माझ्याकडे. विरांग त्यांनी 550 रुपये काढलाय बरं का. चांगला माल आहे विरांगचा त्यांचा. एकदम सुपर आहे. आणि विरांग कडक असतो त्याच्यामुळे काही विषय नाही. रुशांग काय भाव काढले? 600 रुपये. कारलं 600 रुपये झाले काढले बरं का त्यांनी. कुठले पाहुणे? पिंपल काका काय भाव काढली भेंडी? लुसलुशीत भेंडी बरं का त्यांची. काय भाव काढली काका? 300 रुपये काढली का असं. कुठले पाहुणे? आम्ही साकूरची भेंडी 300 खाली 31 नाही. काही विषय नाही. हा. आणि त्यांची भेंडीचा पण नाद राहत नाही. 300 रुपये भेंडी. रामकृष्ण हरी मंडळी. तर आलेलो आहे बरं का आरटीओ मार्केटला. आरटीओ मार्केटला आज सरासरी काय लेवल आहे ती बघायची आपल्याला. तर आज एकदम नाद विषय. बाजार टाईट झालेली आज चांगल्यापैकी. कालपासून जरा बाजार टाईट आहे. तर मामांचा हा माल आहे. मामा काय भाव दिला हा माल? 550. अथर्व आहे का? अथर्व. आणि हा मीडियम काय भाव दिला? तो 350. मीडियम 350 रुपये दिला असं. मीडियम 350 रुपये. आणि अथर 1 नंबर 550 रुपयाने. अशी एकंदरीत बाजार आहे. तर बघूयात बाजारामध्ये पण आज काय मार्केट म्हणते, काय बाजार चालली ते आपल्याला चेक करायची. ओके. जवळजवळ 5:15 झालेले. आणि आरटीओ मार्केटमध्ये टमाट्याची आवक होती बरं का. टमाट्याची आवक पण होती. आणि एकंदरीत बाजार पण चांगली आहे टमाट्याला. बाजार चांगले असल्यामुळं आवक त्या पद्धतीने आहे. तर बघूयात आपण आज एकंदरीत काय आहे टमाट्याची बाजार. इथं आहे. कोणता माल आहे? कोणता आहे? अथर्व आहे. आणि बघूयात काय बाजार गेली आहे अथर्व. काय म्हणजे दादा काय बाजार आहे अथर्व? काय म्हणते? काय बाजार आहे ना आता तो ऐकायला होत थोडस त्याच्यामुळे थोडा वेळ. काय बाजार सांगितलं? सांग ना. मग सांगा ना काय बाजार आहे. आता मलाच काय माहिती. मी शेतकरी मोकळं बोला ना. तू हे सांग पहिले. 80 ना 73 आणि त्या सांगताय. अथर्व 800 रुपये भाऊ. विराट 850. गोल्टे 450. काय बाजार मध्ये? काय बाजार मध्ये? तिरंगा 200. बाजार एवढी टाईट आहे. काय बाजार मध्ये टाईट झाली तर आता काय करायचं त्याला? बाजार एवढी टाईट झाली का? कुठे बोलायला तयार नाही. काय करावं काही समजायला मार्ग. फाशी घेऊन टाका. फाशी घेऊन टाका. बाजार टाईट झालं, फाशी घेऊन टाका. काय आज मार्केटचे काय परिस्थिती? आज बाजाराचा तडाखा झाला आज काय? 550 पासून 700 रुपयापर्यंत बाजार गेला. 550 पासून 700 पर्यंत. म्हणजे अथर्व चांगला माल 550 पर्यंत. अथर्व 5.5 रेग्युलर आहे. आणि 6.5 7 विरांग. असं. आणि विरांगची 650 700 पर्यंत आहे. आम्ही 450 पासून 5.5
500 पर्यंत घेतात मीडियम माल. मीडियम माल ना. ओके ओके. मामा तुमचा अथर्व आहे का? 62 विचार. ड्रायव्हरलाच माहिती. तुम्ही शेतकरी ना? रस्ता बंद करायचा. हा? आपला नाही वकल. नाही का? कुठले पाहुणे? कळवणचे. काय म्हणते अथर्वची बाजार काय म्हणते? आज बाजार आहे 6-6.5 रुपये अथर्व. अथर्व 6-6.5 रुपये. विरान 6.5-7 रुपये. 6.5-7 रुपये. ओके हा बोला. यांचा विरांग माल होता हा 651 रुपये घेतला तो. 600 घेतला. 651 रुपये. 651 घेतला. असं दुसरा तोडा होता दुसरा थोडा. आणि अथर्वचे 22 कॅरेट होते अथर्वचे 22 ते कॅरेट. 575 रुपये लावले. ते 575 लागले. ओके. बाबळेश्वरचा माल आहे. मालाचा नाद नाही. बाबळेश्वरचा माल आहे. मालाचा नाद नाही. 18 तारीख काय भाव द्यायची? काय बाजार लावली? काय बाजार लावली? 4 रुपये लावा. मीडियम माल हा काय लावला? 4 रुपये. ठेवा चला चला घेतली चला ठेवा चला. पलटी माल नाथ फुल आहे. चला पलटी. मालाला मोठी मागणी. अखंड बघू काय जेवण लावली. पाहू ना इकडे. हा भाऊ नाही ना. असं हा भाऊ. तुला ठेवायची की नाही 18 काला फासावलाय तो. पाठव चल. हे पाठव. नवीन माल प्लॉट चालू झाला. नवीन प्लॉट आहे का तो? नवीन प्लॉट काय भाऊ? काय भाव? 700 रुपये. 700 रुपये. 450 ने मागू राहिले. असं, असं, हो कोणता आहे हो? 62 बेचा अथर्व. 1057. काय काय बाजार म्हणते? 1057. 600 रुपये म्हणते. चला का? 600 रुपये दिला का? असं कोणी घेतला? सुभाष भाऊनी घेतला ना. सुभाष भाऊनी घेतला बरं का. नाद नाही सुभाष भाऊचा. एकदम ब्रँड वक्कल घेतलेला. ब्रँड वक्कल दोघांनी पण घेतलेलं. एकदम सुपर माल. आणि मीडियम मीडियम गोष्टी दिले 300 रुपये. गोल्टी 300 रुपये. 350. कुठले पाहुणे? गणेश गावचे. तुम्ही पण का? मग आपले कोबीला भेट झाली होती. येस 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 येस. चल मग काय काय परिस्थिती टमाट्याची आज? टमाट्याची परिस्थिती आज आवक कम असल्यामुळे हा 600-650 रुपये माल गेला. असं असं 600-700 रुपये. कोणता माल? 600-700. अथर्व. अथर्व का विरान? अथर्व. आणि विरान? विरान गेला 700 रुपये. हाय ना काही नका बोलू. खरंच गेला 711 रुपये. एखादं वक्कल गेला असं. एक वक्कल गेला 700. आणि अथर्वचं? आता 6-6 रेग्युलरचा. नाही 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 मीडियम माल. मीडियम मालचा 4, 4.5, 5, 5.5, 5.5 जसं माल राहील. 4 पासून बाजार आहे. जसा माल असेल तशी बाजार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसा माल आहे तशी बाजार राहते. हे लय महत्वाचा विषय.